श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहात? आय होप तुम्ही मजेतच असणार। चला तर मग सर्वांचं स्वागत आहे माझ्या न्यू व्हिडिओमध्ये। तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग मी थोडीशी माहिती सांगणार आहे। वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी करा कोणत्या वस्तूचे दान करायचे आणि या वस्तूचे दान केल्यामुळे मिळणारा सूर्यदेवांचा आशीर्वाद, त्यामुळे वृश्चिक संक्रांतीच्या दिवशीचं महत्त्व मी आज सांगणार आहे। वृश्चिक संक्रांती 2025 वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी कोणत्या 2 वस्तूचे दान करायचे आहेत हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद सर्वांचे। व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा। चला तर मग व्हिडिओला मी आता सुरुवात करते। वृश्चिक राशीच्या वस्तूच्या ज्या 2 वस्तू आहेत त्या कोणत्या आणि ह्या वस्तू 2 दान केल्याने आपल्याला खरंच सूर्यदेवांचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात। त्यामुळे या 2 वस्तू नक्कीच तुम्ही दान करा। तर मग कोणत्या 2 वस्तू आहेत ते सांगते। 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक संक्रांती आहे। ज्योतिषशास्त्रात भगवान सूर्याला ग्रहाचा राजा म्हटले जाते। भगवान सूर्य एका महिन्यासाठी राशीत संक्रमण करतात। अशा प्रकारे भगवान सूर्याला 12 राशीत प्रवेश करण्यास 1 वर्ष लागते। जेव्हा भगवान सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात तेव्हा तो दिवस संक्रांती म्हणून साजरा केला जातो। या पार्श्वभूमीवर 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक संक्रांती साजरी केली जाणार आहे, कारण या दिवशी भगवान सूर्य तुळ राशीतून बाहेर पडून मंगळाच्या या राशीत प्रवेश करतील। या दिवशी भगवान सूर्याची विधीपूर्वक पूजा केली जाते। देवाला पाणी अर्पण केले जाते। त्यांना सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते। या दिवशी स्नान आणि दानही खूप महत्त्वाचे आहे। या दिवशी काही खास गोष्टीचे दान केल्याने भगवान सूर्याचा आशीर्वादच मिळतो। अशा परिस्थितीत जाणून घेऊया या दिवशी कोणत्या वस्तू दान केल्या जाऊ शकतात ते जाणून घेऊ आता। वृश्चिक संक्रांती 2025 कधी आहे? पंचांगानुसार भगवान सूर्य 16 नोव्हेंबर 2025 रोजी तुळ राशीतून बाहेर पडून मंगळ राशी वृश्चिक राशीत प्रवेश करतील। भगवान सूर्याच्या राशीच्या बदलाच्या या क्षणाला वृश्चिक संक्रांती म्हणतात। त्यामुळे 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक संक्रांतीचा शुभ सण साजरा केला जाणार आहे। आज रविवार आहे। वृश्चिक संक्रांती 2025 शुभ मुहूर्त पाहू। वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि पूजेसाठी पुण्यकाळ आणि महापुण्यकाळाचा काळ उत्कृष्ट आणि पुण्य आहे। 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:02 ते दुपारी 1:45 पर्यंत आहे। या वेळेत वृश्चिक संक्रांतीचे पुण्यकाळ असेल। त्यांचा कालावधी एकूण 5 तास 43 मिनिटे असेल। त्याच वेळी या दिवशी वृश्चिक संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी 11:58 ते दुपारी 1:45 पर्यंत असेल। त्याच कालावधीत 1 तास 47 मिनिटे असतील। या दिवशी वृश्चिक संक्रांतीचा मुहूर्त दुपारी 1:45 वाजता असेल। चला आता कोणत्या त्या 2 वस्तू आहेत त्या दान करायच्या आहेत ते पाहू। अशा प्रकारे या 2 वस्तू दान करा पाहूत। वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्याशी संबंधित वस्तूचे दान करणे शुभ आहे। असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी स्नान करून सूर्याला अर्घ्य दिल्यानंतरच दान करावे। या दिवशी सकाळी उठून पवित्र नदी स्नान करून त्याऐवजी तुम्ही पाण्यात गंगाजल मिसळून स्नान देखील करू शकता। चला आता पाहू कोणत्या त्या गोष्टी आहेत ज्या दान करावे या दिवशी। चला त्या वस्तू जाणून घेऊया। वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी लाल रंगाचे चंदन असते ते आणि फळे किंवा वस्त्रे आणि फुले इत्यादीचे दान करावेच। आणि गरीब आणि गरजूंनी आपल्या क्षमतेनुसार गहू, केशर, गूळ इत्यादी दान करावे। या दिवशी तिळाचे दान करावे, कारण तिळाचे दान करणे खरंच शुभ मानले जाते। त्यामुळे या दिवशी गरजूंना खरंच तिळाचे दान
केलेच पाहिजे आणि गरीब आणि गरजूंनी आपल्या क्षमतेनुसारच दान करावे. गहू, केशर, गूळ इत्यादीचे दान करावे. या दिवशी तिळाचे दान खरंच खूप महत्त्वाचे असते, त्यामुळे तिळाचे दान करावेच. अशा प्रकारे वृश्चिक संक्रांतीच्या दिवशीची माहिती पूर्णपणे मी सांगितलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फ्रेंड. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि वृश्चिक संक्रांतीच्या दिवशीची मी पूर्ण माहिती सांगितलेली आहे. त्या दिवशी काय दान करावे, कशा प्रकारे पूजा करावी आणि सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे मी फ्रेंड. चला तर मग बाय बाय फ्रेंड. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शंभूराजे. बाय बाय फ्रेंड. स्वस्त रहा, मस्त रहा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड.